नीट पेपरफुटी प्रकरणात देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या आंदोलनाने अख्खा देश हादरला असून देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। 20 जुलै रोजी जंतर मंतर पासून संसदेपर्यंत झालेल्या मोर्चात देशभरातून विद्यार्थी व युवक दाखल झाले होते। यावेळी संतप्त युवकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही केली। असं असताना तिकडे सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून मी जिवंत आहे आणि 25व्या दिवशी सुद्धा उपोषण सुरूच आहे। देशातील युवकांनी हे आंदोलन सुरू ठेवावं असं आवाहन केलं आणि विद्यार्थी त्यांच्या आदेशांचं पालन करीत स्वतःच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरले। ज्यांना कशाचीही पर्वा नाही, पोलिसांच्या लाठ्या असो की अश्रुधुरांचा मारा, त्यांना सुद्धा सामोरे जात आंदोलन अजूनही सुरूच आहे। पण या आंदोलनात खरं पाहिलं तर 20 जुलै रोजी झालेल्या मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचे खासदार दिसले नाही, परंतु दुसऱ्या दिवशी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाबाहेर आंदोलन छेडलं। पण हेच आंदोलन जर 20 जुलै रोजी झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चासोबत असतं किंवा विरोधक सुद्धा त्या आंदोलनात सहभागी झाले असते तर काय चित्र असतं, हा प्रश्न तिथल्या आंदोलकांना पडलाय। देशाच्या सरन्यायाधीशाने जेव्हा देशातील युवकांना कॉक्रोच म्हटले, त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिजित दिपके या मराठी तरुणाने कॉक्रोच जनता पार्टी या नावाची एक छोटीशी ठिणगी पेटवली आणि त्याचा वणवा आज देशभरात पसरला। 20 जुलै रोजी झालेल्या मोर्चामध्ये काय घडलं हे आपण उघड्या डोळ्यांनी बघितलं। या आंदोलनात किती जीव गेले याचा अजूनही थांग पत्ता नाही, कितींचे डोके फुटले, कुणाचं रक्त रस्त्यावर सांडलं, पण अजूनही सरकारकडून कुठलीही मागणी मान्य झाली नाही। नेमकं सरकार कशाची वाट बघतंय हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडलाय। एकंदरीत गेल्या 20 ते 25 दिवसांपासून सुरू असलेलं हे आंदोलन कोणत्या स्तरावर जाईल ही भीती त्या आंदोलनात असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आहे। अनेक विद्यार्थ्यांचे आई वडील त्यांना घरी बोलावत असताना मात्र विद्यार्थ्यांचा संघर्ष कायम आहे। एकंदरीत या सर्व आंदोलनावर सरकार काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।